कल्याण केडीएमसीच्या शक्तिधाम रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला गेलाय। शांतीदेवी मौर्य यांना दिशाभूल करून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केल्याचा दावा हा नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे। प्रकृती बिघडत असल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये नेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला, पण रुग्णवाहिका रस्त्यामध्ये असताना शांतीदेवी मौर्य यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला। दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आता सध्या नातेवाईकांकडून आंदोलन सुरू आहे। तिकडची दृश्य आपण बघतो। कल्याणमधला हा सगळा प्रकार आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जातोय। कल्याण केडीएमसीच्या शक्तिधाम रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे। शांतीदेवी मौर्य यांना दिशाभूल करून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केल्याचा दावा नातेवाईक करतायत। प्रकृती बिघडत असल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये नेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला, पण रुग्णवाहिका रस्त्यामध्ये असताना शांतीदेवी मौर्य यांचा मृत्यू झाला।